काल रात्री ना मी शूट संपवून येत होते, म्हणजे वाशीहून अंधेरीला मी ऑटोने ट्रॅव्हल करत होते. तर ते जे ऑटोवाले काका होते त्यांनी मला थोड्या वेळाने ओळखलं. ते म्हणाले, अरे तुम्ही दगडूची बायको ना, आणि मी तुमचे व्लॉग्स बघतो, माझी बायको तुमचे व्लॉग बघते वगैरे, असं सगळं झालं. आणि ते म्हणाले, उतरताना प्लीज मला एक फोटो काढायचा आहे. तर मी म्हणाले, हो हो नक्की, मला आवडेल. आम्ही अंधेरीला उतरलो. त्या काकांनी फोटो काढण्यासाठी कॅमेरा ओपन केला, पण त्यांचा फ्रंट कॅमेरा खूप ब्लर त्याच्यात फोटो येत होता. तरी त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला, पण फोटो ब्लर आला. त्याच्यानंतर मग त्यांनी तो बॅक कॅमेरा स्टार्ट केला आणि साधारण आपण ते असं पकडून क्लिक करतो तसा सेल्फी वगैरे काढला. तोही ब्लरच होता. तर मी म्हणाले, काका इथेही ब्लर येतोय, म्हणजे काही लाईटचा वगैरे प्रॉब्लेम आहे का? तर ते म्हणाले, नाही नाही, हा या कॅमेरामधला बेस्ट फोटो आहे. हा कॅमेरा एवढाच क्लिअर आहे, खूप जुना फोन आहे माझा, त्याच्यामुळे ह्याच्यात काही फार जास्त छान फोटोज नाही आहेत, पण ठीक आहे, मला तुमच्यासोबत फोटो काढायला मिळाला, मला छान वाटलं. ते तिथून निघून गेले. आणि तिथून घरी येईपर्यंत मी हाच विचार करत होते की जर मी त्या काकांच्या जागी असते तर मी फोटो ब्लर आला म्हणून चिडचिड केली असती, मला राग आला असता, किंवा मी एखाद्या माझ्या आवडत्या व्यक्तीला भेटले आणि एक फोटो छान काढू नाही शकले वगैरे, ह्याच्याबद्दल खूप किरकिर केली असती. पण सेम टाईमला त्या काकांनी तसं न करता कोणाला तरी आपण भेटलो याचा आनंद सेलिब्रेट केला. म्हणजे म्हणजे लाईफ असं आहे की तुम्हाला एकाच वेळेस आनंद व्यक्त करण्यासाठी, आनंद साजरा करण्यासाठी सुद्धा कारण देतं, आणि दुःख आपलं आपलं मानून घेण्यासाठी सुद्धा कारण देतं. तुमच्या हातात असतं की तुम्ही काय चूज करताय, आनंद की दुःख. तो जो फोटो त्या काकांसोबत काढलेला फोटो त्या काकांच्या मोबाईलच्या मेमरीमध्ये सेव्ह आहे, पण कालची घटना, कालचा प्रसंग आणि काल जे काही झालं ते माझ्या मेमरीमध्ये सुद्धा कायम सेव्ह राहील.